नमस्कार भावांनो, माझं नाव कृष्णा पुजारी. स्वागत करतो मी तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचे नाव आहे कृष्णा ग्राफिक्स. तर भावांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा. तर भावांनो, गेल्या 2 महिन्यापासून आपल्या इथे जी खासदार पदासाठी जी निवडणूक चालू होती, तर त्याचा जो निकाल आहे तो उद्या लागणार आहे. व आपल्या कालचा जो आपला व्हिडिओ होता, तर त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या कमेंट बॉक्समध्ये एका भावाने कमेंट केली होती की दादा, खासदारपदी निवड झाल्याबद्दल एखादा बॅनर बनव. तर त्यासाठी मी आज तुम्हाला ही डिझाईन म्हणजे तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. तर तुम्ही आपली डिझाईन या ठिकाणी बघू शकता. तर म्हणजे या ठिकाणी तुम्ही आपली डिझाईन एकदम झूम करून बघू शकता. या ठिकाणी तेव्हा इथं आपण म्हणजे एकदम भारी असं म्हणजे जो टेक्स्ट पण टाकलेला आहे, बोललो होतं ना गुलाल आपलाच आहे असं वगैरे. तर ही आपली आजची ही डिझाईन आहे व याची आज मी तुम्हाला PLP फाईल व मटेरियल दोघी प्रोव्हाइड करणार आहे. तर तुम्ही जर आपल्या चॅनल जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व बेल आयकॉनवर क्लिक करा. तर भावांनो, आता हे जे इफेक्ट वगैरे आहे, हे जे इफेक्ट वगैरे तुम्हाला म्हणजे मी आता काय मारून दाखवणार नाही, कारण कालचा आपला जो व्हिडिओ होता तो फक्त इफेक्ट संबंधी होता. तर तुम्ही वाटलंच आपला कालचा व्हिडिओ जाऊन बघू शकता. त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की जे काय आपले म्हणजे या प्रकारचे जे इफेक्ट आहेत ते कशा प्रकारे मारायचं, ते अवघड म्हणजे जास्त की ते 1 मिनटात तुम्ही ते इफेक्ट वगैरे मारू शकता. तर या व्हिडिओमध्ये मी काय तुम्हाला ते दाखवणार नाही. आणि हा भावांनो, आपली ही जी PLP फाईल व PNG फाईल मटेरियलची जी फाईल आहे, तर त्याचा जो पासवर्ड आहे तो व्हिडिओमध्ये 2 स्टेपमध्ये मी देणार आहे. त्या ठिकाणी आता आपण जो आपला व्हिडिओ आहे तो स्टार्ट करतो भावांनो. तर त्यासाठी आजचा हा जो बॅनर आहे मी आपल्या पिक्सेल ॲप मोबाईलमध्ये ओपन करणार आहे. या ठिकाणी मी आता तुम्हाला ओपन करून दाखवतो. तर आता आपण आपल्या पिक्सेल ॲपमध्ये आलो आहे. तर या ठिकाणी हे बघा, मी म्हणजे आपली जी बॅनरची साईज आहे ती रुंदीमध्ये 1000 व आपल्या उंचीमध्ये 1300. तर तुम्ही या ठिकाणी आधी त्याची साईज तुम्ही या ठिकाणी सेट करून घ्यायची. जर तुम्ही इथं म्हणजे त्याची साईज सेट केली की आपला जो बॅनर आहे तो फाटणार नाही. तर या ठिकाणी बघा, मी आपली ही जी रुंदीमध्ये मी या ठिकाणी तुम्हाला दाखवतो. बघा, या ठिकाणी मी रुंदीमध्ये 1000 टाकली व हाईटमध्ये 1300 टाकली आहे. तर असं बघा की आपला बॅनर म्हणजे जो आहे तो 10x13चा आपला बॅनर आहे. तर या ठिकाणी आपण याची साईज एकदम म्हणजे ॲडजस्ट केली आहे. या ठिकाणी जो खालच्या नंबरला 4थ्या नंबरचा जो ऑप्शन दिसतो आहे, त्याचं आपण क्लिक केलं की या ठिकाणी फ्रॉम गॅलरीमध्ये जो असतो, मी या ठिकाणी म्हणजे जो आपला बॅकग्राऊंड आहे तो बॅकग्राऊंड या ठिकाणी मी तुम्हाला दिलेला आहे. तर या ठिकाणी मी आपला जो बॅकग्राऊंड आहे तो या ठिकाणी मी लोड करून घेतो. तर या ठिकाणी आपला हा जो बॅकग्राऊंड आहे, हा बॅकग्राऊंड मी या ठिकाणी तुम्हाला लोड करून दाखवतो. तर भावांनो, हा बॅकग्राऊंड म्हणजे मी तुम्हाला देणार आहे, पण सध्या म्हणजे जो आपला जो ओरिजिनल बॅकग्राऊंड आहे त्याला मी इफेक्ट म्हणजे जे आपले जे म्हणजे खासदारपदी ज्यांची निवड झाली आहे, तर त्यांचा फोटो वगैरे लावून मी इफेक्ट दिले आहे. तर मी डायरेक्टली म्हणजे तो आपला जो इफेक्ट दिलेला बॅकग्राऊंड आहे तो या ठिकाणी मी ओपन करतो. तर बघा भावांनो, या ठिकाणी म्हणजे मी आपला हा जो बॅकग्राऊंड ओपन केला आहे, या ठिकाणी मी हे जे फोटो वगैरे आहे यांना ऑलरेडी इफेक्ट वगैरे दिले आहे. तर त्यामुळे मी डायरेक्ट हा बॅकग्राऊंड ओपन केला आहे. तर हे जे इफेक्ट आहे, हे इफेक्ट कशा प्रकारे मारायचे तुम्ही वाटल्यास आपला जो कालचा व्हिडिओ आहे, कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जाऊन बघू शकता. तर या ठिकाणी आपण आता इथं जो आपला इथं ॲडचा ऑप्शन आहे, या ठिकाणी आता मी आधी म्हणजे आपले जे PNG ॲड करून घेतो व जे आपली टेक्स्ट फाईल आहे ती या ठिकाणी आपण म्हणजे एकदम शेवटी ॲड करून घेऊ. या ठिकाणी मी सर्वात आधी आपले जे म्हणजे जे टेक्स्ट PNG आहे ते या ठिकाणी मी ॲड करून घेतो. तर या ठिकाणी मी आपल्याला हा बोललो होतो ना गुलाल आपलाच आहे हे वगैरे म्हणजे हे जे PNG आहे हे या ठिकाणी मी ॲड करून घेतो. तर यानंतर आपण म्हणजे ना मी तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी बघा, आपण म्हणजे यानंतर जे आपले बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघे साहेब आहे यांचे PNG या ठिकाणी ॲड करून घेतले आहे. यानंतर तुम्हाला सर्वप्रथम जे आपले म्हणजे ब्रशची जी PNG असते ती या ठिकाणी तुम्हाला ॲड करून घ्यायची. मी या ठिकाणी ॲड करून घेतो. बघा, मी तुम्हाला म्हणजे ही PNG ॲड करून दाखवली आहे व ही ॲड केल्यावर तुम्हाला म्हणजे या ठिकाणी जो आपला ऑपेसिटीचा जो ऑप्शन आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला फक्त याची जरा ऑपेसिटी कमी करायची आहे. ते म्हणजे तुम्ही तुमच्या हिशोबाने तुम्ही ॲडजस्ट करून घेऊ शकता. तर मी म्हणजे काय माझ्या पद्धतीने मी 67वर ठेवत आहे, ते तुम्ही तुमच्या पद्धतीने ॲड करून घेऊ शकता. हे जे मी आता या ठिकाणी म्हणजे श्रीकांतजी शिंदे व एकनाथजी शिंदे यांचे जे फोटो लावले आहे, तुम्ही या ठिकाणी म्हणजे तुमच्या जवळचे जे खासदार असतील त्या ठिकाणी त्यांचे फोटो देखील तुम्ही या ठिकाणी लावू शकता. फक्त तुम्हाला जे इफेक्ट वगैरे कसे मारायचे हे तुम्ही आपला जो कालचा व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता. तसं तर म्हणजे जो आपला जो मागचा जो व्हिडिओ आहे त्याची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, तुम्ही त्या ठिकाणी देखील बघू शकता.
तर या ठिकाणी मी म्हणजे आपले जे PNG आहे ते PNG आधी मी या ठिकाणी ॲड करून घेतो. तर बघा या ठिकाणी मी आपले जे फ्लॅग आहे ऑरेंज फ्लॅगची PNG वगैरे या ठिकाणी बघा याला म्हणजे मस्त इफेक्ट वगैरे दिला आहे तो या ठिकाणी मी ॲड करून घेतो. तर त्यानंतर बघा भावांनो या ठिकाणी म्हणजे आपली जे PNG आहे ते आधी मी या ठिकाणी ऑलरेडी म्हणजे असा ॲड वगैरे करून घेतो. तर जे आपले म्हणजे मेन टेक्स्ट PNG व PLP आहे ती आपण नंतर आपण या ठिकाणी ॲड करून घेऊ, पण आधी म्हणजे मी तुम्हाला हे दाखवतो. तर भावांनो आता आपण म्हणजे आपल्याला जे मेन PNG वगैरे होते ते आपण ॲड करून घेतले. आता या ठिकाणी आपल्याला जे यांचं नाव व खासदार ज्या आपलं हे टेक्स्ट आहे ते आपण या ठिकाणी ॲड करून घेऊ. ते तुम्हाला म्हणजे मी तेही सांगतो. तर त्यासाठी तुम्हाला युनिकोड पॅड ॲपची गरज लागेल व या ठिकाणी जे आपले म्हणजे तुम्हाला जे नाव टाईप करायचं असेल ते तुम्ही या ठिकाणी करू शकता. तर मी या ठिकाणी आपले हे जे नाव आहे ते मी या ठिकाणी ॲड करून घेतो. तर भावांनो या ठिकाणी म्हणजे जे आपलं जे नाव होतं ते या ठिकाणी आपण ॲड करून घेतलेलं आहे. तिथून आपल्याला कॉपी करावं लागेल. त्या आपल्याला कॉपी करून आपले जे पिक्सेल ॲप आहे त्यामध्ये आपल्याला ही जी कॉपी केलेली जो युनिकोड आहे तो त्या ठिकाणी आपल्याला पेस्ट करायला लागेल. तर भावांनो या ठिकाणी आपण म्हणजे आपला जो टेक्स्टचा जो युनिकोड होतो ते या ठिकाणी आपण ॲड करून घेतलेला आहे. त्यानंतर आपण आपला जो फॉन्ट आहे फॉन्ट सिलेक्ट करायचा. त्या ठिकाणी म्हणजे थोडं तुम्ही ॲडजस्ट करू शकता. त्याचा जो कलर असेल ते तुम्ही चेंज करू शकता. तर मी या ठिकाणी कलरच्या ऑप्शन जाऊन ग्रेडियंटमध्ये जाऊन आपला जो पहिला ऑप्शन असेल तो या ठिकाणी मी सिलेक्ट केला आहे. बघा या ठिकाणी मी वाटलं इथं जो ऑप्शन आहे तो या ठिकाणी मी तुम्हाला सिलेक्ट करून देखील दाखवला आहे. तर या ठिकाणी आपली जी म्हणजे मेन जी टेक्स्टची जी फाईल होती ती आपण या ठिकाणी बनवून घेतली आहे. त्यानंतर आपल्याला जो खासदार नावाचा जो टेक्स्ट होता तो आता आपल्याला या ठिकाणी ॲड करायचा. तर त्याची पण सेम प्रोसेस आहे जी आपण मागच्या म्हणजे ही जी आपण मागं जाऊन जी केली होती युनिकोड पॅडमध्ये तर इथं जी देखील तीच प्रोसेस आहे. तर या ठिकाणी आपलं जे आपण खासदार टेक्स्ट जे होतं ते आपण या ठिकाणी टाईप केलं आहे. आता आपल्याला याचा युनिकोड काढून या ठिकाणी जो तिसऱ्यामध्ये जो ऑप्शन आहे कॉपी तो कॉपीचा ऑप्शनवर क्लिक केलं की याचं युनिकोड निघेल. या ठिकाणी मी कॉपी केलेलं आहे. तर याची आपण जो इथं जो श्रीकांत शिंदे साहेबची जी टेक्स्ट फाईल आहे त्या ठिकाणी बा इथं याच्या जाऊन याचं फक्त कॉपी करायचं आहे. या ठिकाणी कॉपी करून आपण जो युनिकोड त्या ठिकाणी कॉपी केला होता तो या ठिकाणी फक्त पेस्ट करायचा आहे. तर बा होणं काय बा अशा प्रकारे आपला जो म्हणजे जो टेक्स्ट होता तो अशा प्रकारे या ठिकाणी ओपन झाला आहे. तर यानंतर मी तुम्हाला जो खासदारकीमध्ये निवड झालेली जी आहे ती PNG या ठिकाणी मी तुम्हाला दिले तुम्हाला फक्त ॲड करायचे. तर तुम्ही म्हणजे एकदम सिम्पली पद्धतीने या ठिकाणी ॲड करून घेऊ शकता व ते जे आपली PNG वगैरे आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने तुम्ही ॲडजस्ट करू शकता. तर बघा या ठिकाणी मी म्हणजे काय अशा प्रकारे ॲडजस्ट केले व हे जे नाव वगैरे आहे ते तुम्ही म्हणजे तुमच्या हिशोबाने तुम्ही ॲडजस्ट करून घेऊ शकता. मी या ठिकाणी म्हणजे माझ्या हिशोबाने मी ॲडजस्ट करून घेतलेला आहे. तर यानंतर तुम्हाला म्हणजे तुमचा जो मॉडेलचा असेल म्हणजे जो शुभेच्छा देतो त्यांचा फोटो तुम्ही या ठिकाणी ॲड करून घेऊ शकता. मी या ठिकाणी माझा स्वतःचा फोटो मी ॲड करून दाखवतो तुम्हाला. तर भावना म्हणजे मी या ठिकाणी माझा फोटो जरा ॲडजस्ट करून घेतो व जे नाव वगैरे आहे ते या ठिकाणी जरा ॲडजस्ट करून घेतो. तर मी या ठिकाणी काय अशा प्रकारे ॲडजस्ट करून घेतलं आहे. त्यानंतर जे शुभेच्छा देत आहेत त्यांचं वगैरे तुम्ही नाव या ठिकाणी ॲड करू शकता. तर भावना मी या ठिकाणी म्हणजे माझा फोटो वगैरे ॲड करून घेतला आहे व माझे जे नाव आहेत ते देखील या ठिकाणी ॲड करून घेतलं आहे. तुम्हाला म्हणजे तुमचा जो म्हणजे खासदार असेल खासदारच्या बॅनरमध्ये तुम्हाला जो ज्यांचा कोणाचा फोटो टाकायचा असेल तुम्ही तो फोटो या ठिकाणी टाकू शकता व त्याचं जे नाव असेल ते तुम्हाला फक्त या ठिकाणी पेस्ट करावं लागेल. बघा या ठिकाणी मी याची फाईल देखील या ठिकाणी दिलेली आहे. तुम्हाला फक्त म्हणजे तुम्हाला काय नाही करायचं बघा भावना तुम्हाला फक्त म्हणजे एकदम ते ज्या तुमच्या खासदारचं जे नाव असेल ते नाव तुम्हाला या ठिकाणी म्हणजे पेस्ट करायचं आहे व जो शुभेच्छा येतो आहे त्यांचा फोटो तुम्हाला या ठिकाणी ॲड करायचा आहे. तर या ठिकाणी आपली ही जी PLP फाईल ही आपली पूर्ण झाली आहे व याच्यात थोडेफार काय चेंजेस असेल मी तुम्हाला ते चेंजेस करून मी तुम्हाला या ठिकाणी PLP फाईल व PNG फाईल दोघी देणार आहे. तर भावांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व तसे बेल आयकॉनवर क्लिक करा. चला तर मग भावांनो आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद जय महाराष्ट्र.